आजची जी कविता आहे ती अतिशय हृदयस्पर्शी आणि वास्तववादी कविता आहे. कवितेचं नाव आहे माय आणि कविता लिहिली आहे ऋषिकेश पांडे यांनी. माय. लेक आजारी व्हता तिचा तापा फणफणे अंग. लेक आजारी व्हता तिचा तापा फणफणे अंग. पैका देण्याकरता सावकार करे सोंग. नव्हतं खापर बापाचं पोरा धीर देण्यापायी. नव्हतं खापर बापाचं पोरा धीर देण्यापायी. म्हणे एकटाच सांभाळे माय कोकरात याई. ठाऊक होतं तिशी. ठाऊक होतं तिशी पैका उभा नाही राहायचा. पैका देण्याकरता सावकार अब्रू लुटा पाहायचा. पैका देण्याकरता सावकार अब्रू लुटा पाहायचा. शेवटी मायेचं काळिजते. शेवटी मायेचं काळिजते लाजेआड थिजलं. पोराच्या जीवापायी सावकाराजवळ निजलं. झाला उजेड तवा झाकला तिनं चेहरा. झाला उजेड तवा झाकला तिनं चेहरा. डोळ्यातल्या आसवांनी गळून पडला सदरा. गळून पडला सदरा. कसे काय ह्या जगी आता मान वर करायची. कसे काय ह्या जगी आता मान वर करायची. देणं फिटलं असलं जरी झाला चारित्र्याचा कचरा. झाला चारित्र्याचा कचरा. दिली तिलांजली स्वतःच्या स्वप्नात त्या माई. दिली तिलांजली स्वतःच्या स्वप्नात त्या माई. अन लेख म्हणे काय केलं माय त्वा मायापायी. काय केलं माय त्वा मायापायी. आजची ही अतिशय सुंदर आणि मनाला हात घालणारी कविता जी लिहिली आहे ऋषिकेश पांडे यांनी. कविता कशी वाटली नक्की सांगा. आपण पुढच्या भागात भेटणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.